इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीस राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने नुकतीच मंजुरी दिली असून येत्या मंगळवार दिनांक 25 मार्च पासून अर्ज स्वीकारले जाणार आहेत। बाजार समितीच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे आमदार सुभाष देशमुख यांनी स्वतंत्र पॅनल उभारण्याचा निर्णय घेतला आहे। मात्र भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले आहे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी 27 एप्रिल रोजी मतदान तर 28 एप्रिलला मतमोजणी होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील नेते मंडळी निवडणुकीच्या कामाला लागली आहेत। दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी शनिवारी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन बाजार समितीच्या निवडणुकीसाठी स्वतंत्र पॅनल उभारण्याचा निर्णय जाहीर केला आहे। सुभाष देशमुख सहकार मंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात राज्य सरकारने शेतकऱ्यांना बाजार समितीत मतदानाचा अधिकार दिला होता, त्यानंतर ती सवलत रद्द करण्यात आली। मागील निवडणुकीत सुभाष देशमुख यांच्या पॅनलच्या विरोधात माजी आमदार दिलीप माने, आमदार विजयकुमार देशमुख आणि बळीराम साठे यांचा पॅनल होता। त्यात सर्व पक्षीय असलेल्या माने देशमुख साठे पॅनल विजयी झाला। सुभाष देशमुख यांनी आता पुन्हा बाजार समितीसाठी कंबर कसली आहे। बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार देशमुख यांनी समर्थकांची बैठक घेतली। त्या बैठकीत स्वतंत्र पॅनल उभारण्याचा निर्णय घेतला। दुसरीकडे विजयकुमार देशमुखांनी निवडणूक लढवणार नसल्याचे म्हटले आहे, पण त्यांचा पाठिंबा कोणाला असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी एकूण 18 संचालक निवडले जाणार आहेत। त्यात विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या संचालकांमधून 11 तर ग्रामपंचायतीच्या सदस्यांमधून 4, व्यापारी मतदारसंघातून 2 आणि हमाल तोलार मतदारसंघातून 1 अशा पद्धतीने 18 संचालक निवडले जाणार आहेत। दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने, काँग्रेस नेते सुरेश हसापुरे यांच्याकडे सर्वाधिक विकास सोसायट्या आहेत। राष्ट्रवादीचे बळीराम साठे, बाळासाहेब शेळके, राजशेखर शिवदारे यांच्याही ताब्यात ग्रामपंचायती आणि सोसायट्या आहेत। काही ग्रामपंचायती आणि सोसायट्यांवर भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी, सुभाष देशमुख यांचेही वर्चस्व आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गणेश वानकर, शिंदे सेनेत प्रवेश केलेले अमर पाटील यांचीही ताकद आहे। त्यामुळे कोण कोणाला मदत करणार याची उत्सुकता असणार आहे। मार्केट कमिटीमध्ये निवडणुकीच्या संदर्भात मला काय एवढं इच्छा नाही आहे, पण मला असं वाटत नाही की मी उभारणार आहे। कारण मार्केट कमिटीमध्ये आता जो मतदान आहे तो मतदान शेतकऱ्यांसाठी मतदान नाही आहे। मतदान प्रक्रियेमध्ये बदल केल्यामुळं आता जो मतदान होणार आहे सोसायटी व तसंच ग्रामपंचायतींचे सदस्यांचं मतदान होणार आहे। या सगळ्या मतदानामध्ये आपण ग्रामीण भागातले जास्त मतदान असल्यामुळं पूर्वी कसं शहरी भागातलेही मतदान जास्त प्रमाणात शेतकरी लोकांना मतदान असल्यामुळं त्यामुळं उभारलो होतो, पण ग्रामीण भागातलं जास्त मतदान असल्यामुळं माझी इच्छा नाही।